मुंबईतल्या रेल्वे दुर्घटनेप्रकरणी मनसेचा धडक मोर्चा आहे। मनसेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकाच्या परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसे मोर्चा काढणार आहे। मनसेचा रेल्वे प्रशासनाविरोधातला ठाण्यातला हा धडक मोर्चा आहे। अविनाश जाधव यांच्यासह ठाणेकर आणि रेल्वे प्रवासी सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडनं। हिरा, आता त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस स्थानक परिसरात, त्या ठिकाणची दृश्य दाखवू शकाल आणि मोर्चा साधारणतः कधी त्याला सुरुवात होणार आहे, काय नेमके अपडेट्स? नक्की श्रुती, थोड्याच वेळामध्ये मोर्चाला सुरुवात होणार आहे, पण त्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। बघू शकतो की या ठिकाणी रेल्वे पोलीस असतील ते शस्त्र घेऊन या ठिकाणी उभे आहेत। यांची एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला रेल्वेचेच दुसरी एक तुकडी ते कमांडो या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। हे रेल्वे पोलिसांमार्फत हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत। सोबतच बाजूला बॅरिकेड सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। तर त्याचबरोबर अजून या बाजूला सुद्धा पोलीस आणि त्यांचे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दोन प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। रेल्वे पोलिसाचा असेल आणि त्यासोबतच महाराष्ट्र पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले। त्यासोबतच काही बिना गणवेशाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले। संपूर्ण परिसरामध्ये छावणीचं स्वरूप आहे। सकाळची वेळ त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती गर्दी असते आणि ही गर्दी असेल त्यासोबतच आंदोलन असेल, या संपूर्ण गर्दीला आंदोलनाला नियंत्रण आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मनसेचं आंदोलन हे या आधी पण झालेलं आहे। आक्रमक असं मनसेचं आंदोलन असतं, त्यामुळे हे रेल्वे प्रशासन हे अलर्टवरती आणि ही संपूर्ण रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस हे अलर्टवरती आणि संपूर्ण परिसरामध्ये एक प्रकारचं छावणीचं स्वरूप आहे। थोड्याच वेळामध्ये गावदेवी मैदानापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहेत आणि त्यामध्ये मनसे असतील किंवा ठाण्यातले नागरिक असतील, रेल्वे प्रवासी संघटना असतील, ह्या येणार आहेत। त्यामुळे थोडी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। फलाट क्रमांक 1 आणि 2च्या बाजूला हा जो स्पेस आहे, या स्पेसवरती मोठ्या प्रमाणावरती हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे। कुठली मनसेचं आंदोलन आक्रमक होऊ नये किंवा रेल रोको अशासारख्या घटना होऊ शकतात, त्यामुळे रेल्वे प्रशासन हे अलर्टवरती आणि त्यामुळे संपूर्ण बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोत। 16 धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।